माने दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता. अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत. आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे. काय होतंय की आम्ही मागे लागलोय विलिनीकरणाच्या अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जात आहे. भुजबळांनी तेच म्हटलंय. आता तुमच्याकडून इतकी गडबड का विलिनीकरणाची? आमच्याकडून अजिबात गडबड नव्हती हो. दादांचं हे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही. आम्ही एवढंच म्हणालो की दादांची इच्छा होती ती पूर्ण करायची का, एवढा फक्त विषय. आता तो आमचा पाठ राहिलेला नाही. म्हणून आम्ही त्या दिवसापासून ज्या वेळेला ह्या चर्चेवर सातत्याने चर्चा व्हायला लागल्या त्या दिवसापासून आम्ही ठरवलं याच्यावर आता भाष्य करायचं नाही. पुढे काय होईल त्याप्रमाणे. आता मी आज आलोय. पक्षाच्या निवडणुका जिल्हा पंचायत निवडणुका झाल्या. मी आज पक्षाचं कामकाज सुरू करायला सुरू केलं. नेतृत्व दादांच्याकडे द्यायचा निर्णय झाला होता. उल्लेख केलेला आहे आणि सुनील तटकरे यांचा विरोध दिसून येतोय का? कारण नाही, या बाबतीत मी काय बोलणार नाही. ऐका, या बाबतीत मी बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडायची आहे. आम्ही विषय आता हा मी सांगितलं नाही की आता आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जोमाने उभा करून आम्ही काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय. त्यामुळे आता या संदर्भामधला त्यांची काय भूमिका आहे हे मी आज त्यांची भूमिका मी सांगणं योग्य ठरणार नाही. साहेब, अध्यक्षीय भाषणामध्ये जे छापून आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट नमूद करण्यात आली होती ती खूप महत्त्वाची होती. अजित पवारांची चुकी संदर्भातली. तर ती खरंच अजित पवारांनी चूक केली होती का आणि ते सुधारू पाहत होते आणि याच्यामध्ये नाही, कसं आहे त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा, तो त्यांनी कसा लावायचा, मी कसा लावायचा, असा आहे. अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल, मी ते शब्द मागे घेईल वाटलं. अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधलं दुरुस्ती करायची होती असं माझा शब्दाचा अर्थ लावून घ्या. की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष, पवार साहेबांचं नेतृत्व अजितदादा विसरले नाहीत. मी एक लक्षात घ्या, दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती, आम्हाला पण माहिती आहे. म्हणून पवार साहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादांनी त्यांच्या नजरेला नजर दिली नाही. ही भावना असते. त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू. मी चूक मागे घेतो, दुरुस्त्या असा शब्द घेतो. लेखामध्ये तुम्ही असं सुद्धा म्हणाला आहात, त्याच लेखात तुम्ही असं सुद्धा म्हणाला आहात की दोन पक्षाचं विलिनीकरण होऊन दादांच्या हातात सगळं दिलं जाणार होतं. त्या वाक्यावर नेतृत्व त्याचं नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं. या तुम्ही लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात? नाही, आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटतंय. ज्यांना विचारा तुम्ही, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा. माझा काय संबंध येत नाही ना. आता ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली, बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली. आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला नाही ना. माझ्या लेखावर मी कसा आक्षेप घेऊ?